श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, तुम्हाला 1,500 नाही तर 3,000 मिळणार. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार. महत्त्वाची बातमी आलेली आहे. नेमके कोणत्या लाडक्या बहिणींना कधी हे पैसे मिळणार आहेत, एक महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे. चॅनलला नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर अपात्र झाला असताल तर त्याला पात्र कसं करता येईल आणि हे 3,000 रुपये आपल्याला कधी मिळणार आहेत, कशामुळे मिळणार आहेत, याबाबत एक मोठी महत्त्वाची माहिती आत्ताच आलेली आहे, जी काही थोड्या वेळापूर्वी महिला बालविकास मंत्री यांची मीटिंग झालेली आहे आणि त्याच्यात एक मोठी अपडेट आलेली आहे. तर बघूयात पूर्ण माहिती. तर बघा, जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा एकत्रित आपल्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 1.5 आणि 1.5 असे 3,000 रुपये तुम्हाला एकत्र मिळणार आहेत. त्यामुळे एक मोठी अपडेट आहे. आणि हे हप्ता कुणाला मिळणार, काय करावं लागेल आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे, याबाबत एक सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला माहिती आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आगामी हप्त्याबाबत एक अपडेट आलेली आहे. ज्या काही महिला पात्र आहेत त्यांना जून महिन्याचा हप्ता 15 जुलैच्या सुमारास देण्यात आला होता. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता 15 ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल अशी शक्यता आहे. इतकेच नव्हे तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित देण्याचा देखील अंदाज हा व्यक्त केला जात आहे. का? त्याचं कारण एक महत्त्वाचं आहे, म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा सण असला आहे, त्यामुळे एक मोठी भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. राज्य सरकार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची विशेष भेट देण्याच्या तयारीत आहे. असे अधिकृत निर्णय घेतला नाही आहे, परंतु 17 ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा झाली नाही तर ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये राज्य सरकार हे महिलांना देऊ शकतं आणि महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकतं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. तर एक मोठी अपडेट आहे. तर तुम्ही जर पात्र असताल आणि तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या काय महिला अपात्र आहेत त्यांना देखील एक संधी देण्यात येणार आहे. त्यांना परत KYC करण्याची संधी देखील देण्यात आलेली आहे. त्यांनी KYC करून परत पात्र होण्याची त्यांना एक संधी आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.